नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण उपवास स्पेशल साबुदाणा वडा कसा बनवायचा ते बघणार आहोत। आता आषाढी एकादशी जवळ आली आहे, त्याच्यासाठी एकदम आपण सोप्या पद्धतीने साबुदाणा वडा कसा बनवायचा एकदम कुरकुरीत असा ते बघणार आहोत। त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया। साबुदाणा घेतला आहे मी, हा 2 वाटी 3-4 तास भिजवलेला चांगल्या प्रकारे भिजलेला हा साबुदाणा आहे, मोकळा झालेला। 2 ते 3 बटाटे घ्यायचे आपल्याला, उकडून घेतलेले बटाटे ते, शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि हिरव्या मिरच्या आपण त्या ठेचून बारीक करून घेतलेला आहे, ठेचा करून घेतलेला आहे त्याचा। एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला। हे बघा, आता आपण एक ताट घेतलेलं आहे मोठं। आता हे जे उकडलेले बटाटे आहे ते आपण आता कुस करून घेऊयात। शिजलेले आहेत आपले उकडलेले चांगले बटाटे, त्याला मॅश करून घेऊयात आपण। बघा, चांगल्या प्रकारे आपला बटाटाचा आपण कुस करलेला आहे। तुम्ही किसणीने पण किसू शकता, याच्यात आता काहीच नाही आहे, पूर्ण मॅश झालेला आहे। आता याच्यात आपण साबुदाणा टाकणार आहे। शेंगदाण्याचं कूट टाकूयात, मिरची तुम्हाला जेवढं तिखट असेल त्यानुसार मिरची टाकायची आपल्याला, जसं तिखट हवे तसं, आणि चवीनुसार मीठ टाकूयात। सर्व पदार्थ आता आपण चांगलं हे पीठ असं साबुदाणा चांगल्या प्रकारे मळून घेऊयात। हे बघा, आता हे चांगलं आपण असं एकजीव करून घेऊयात। साबुदाणा चांगला भिजलेला आहे आपला, त्याच्यामुळे आता ते लगेच आपलं एकजीव होऊन जाईल सगळं। एकदम छान होतात वडे, मध्ये एकदम मऊ असतात आणि वरून एकदम कुरकुरीत असे परफेक्ट आपले साबुदाणा वडे आपण बनवतोय। हे बघा, आपण असं चांगल्या प्रकारे असा आपलं हे मळून झालेलं आहे। आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून वडे तयार करूयात आणि गरम तेलामध्ये तळून घेऊयात। आता आपण तेल तापायला ठेवूयात। आपण आपल्याला जी साईज हवी त्या साईजचे आपण वडे बनवून घेऊयात। थोडंसं गोल करूया, थोडंसं दाबून त्याला। आपण याच्यात पाणी टाकलेलं नाही आहे, साबुदाणा आणि बटाट्यामध्येच आपण त्याला मळून घेतलेलं आहे। लागलं तर तुम्हाला जर लागत असेल तर थोडंसं पाणी टाका, मला तशी आवश्यकता नाही पडली पाण्याची। हे बघा, असे सगळे वडे आपण बनवून घेऊयात। हे बघा, कढई तापलेली आहे आपली, तेल टाकले आपण त्याच्यात। तूप हवं असलं तुम्ही साजूक तूप पण टाकू शकता, सध्या मी तेल टाकलेले तळण्यासाठी। तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये आपण जे वडे केलेले ते टाकूयात। कमी आचेवर त्याला आपण चांगलं तळून घेऊया। हे बघा, आपले वडे छानपैकी असे तळले गेलेले आहेत, वरून एकदम कुरकुरीत झालेले आहेत वडे। गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला चांगलं तळलेलं आहे। आता हे आपण काढून घेऊयात आणि आपले जे बाकीचे उरलेले वडे आहेत ते आपण सगळे तळून घेऊयात। हे बघा, आपले वडे छानपैकी असे तळून तयार झालेले आहेत। एकदम चांगले दह्यासोबत आपण ते खाऊ शकतो। एकदम छान झालेले आहेत। हे बघा, मी तुम्हाला तोडून दाखवते। वरून एकदम कुरकुरीत आहे आणि मधून एकदम सॉफ्ट झालेले आहेत, एकदम छान असे। तुम्ही पण घरी तयार करून बघा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।